आष्टा अवैध धंद्याच्या संदर्भात आष्टा शहरामध्ये अवैध धंद्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि या अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी हा आग्रही विनंती आणि मागणी करण्यासाठी आष्ट्याचे नगराध्यक्ष, आष्ट्याचे सर्व नेते आणि नगरसेवक आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटायला आलेले. आष्टा शहरामध्ये ड्रग्सचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की सगळी तरुण पिढी त्या विळख्यात जखडायला लागलेली आहे आणि म्हणून हे प्रमाण बंद झालं पाहिजे. ड्रग्सची विक्री आष्टा शहरात बंद झाली पाहिजे. यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि ड्रग्सच्या बरोबरच मटका, अवैध दारू आणि अवैध इतर व्यवसाय, गांजा वगैरे अशा सगळ्या विक्री ज्या चालू आहेत त्याला पोलिसांनीच कडकपणाने कारवाई करून बंद करावी ही आष्टा शहरातल्या सगळ्या नागरिकांची मागणी आज आम्ही पोलीस अधीक्षकांना दिली आणि पोलीस अधीक्षकांनी देखील त्यात लक्ष घालण्याचं मान्य केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CCTVचा विषय होता. CCTVचे DPDCमधून त्यांना मिळत नाही म्हणून सांगतात त्यांनी. त्याच्यावर तुम्ही पालकमंत्री पूर्वी असताना एकदा पालकमंत्री मी असताना विटा, आष्टा, इस्लामपूर, तासगाव अशा सर्व शहरांना CCTV फूट देण्याचं काम आम्ही केलेलं. आता शहरं वाढलेली आहेत आणि आणखीन CCTVची मागणी आहे आणि CCTV पूर्ण शहरभर असेल तर प्रत्येक माणसाची हालचाल टिपता येते. कारण ह्या ड्रग्सचा व्यवसाय करणारे हे शहरात त्यांचा जो सुळसुळाट आहे तोही त्या CCTV फुटेजच्या फुटेजमध्ये पकडू शकतो आपण असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आमची ही मागणी आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील DPDCतून CCTV सर्व शहरांना लवकरात लवकर पुरवावेत. संपूर्ण राज्यातच कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती आहे. पुण्यातसुद्धा 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे. ह्याच्यापूर्वी अनेक महिलांच्यावर सुद्धा असे अत्याचाराचे प्रसंग घडतात. खरातसारखं प्रकरण असेल. कायदा व सुव्यवस्था राज्यात व्यवस्थित आहे असं वाटतं का आणि महिला सुरक्षित आहेत का? दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावलेली आहे आणि महाराष्ट्रात अनेक शहरामध्ये ड्रग्सचं प्रमाण फार वाढलेलं आहे. लहान बालकांच्यावर, मुलींच्यावर अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यासाठी कडकपणाने सरकारने देखील याच्यात लक्ष घातलं पाहिजेत. आणि मला असं वाटतं की विधानसभेत अनेक वेळा आम्ही ह्या मुद्दे मांडले, सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद नाही किंवा त्याच्यावर अंमल होत नाही आणि सगळ्या गुन्हेगारांना आपल्यावर कोणीही अंकुश ठेवणारं नाही याचा आत्मविश्वास एवढा बळावलेला आहे की सर्रास सर्व काही चाललं. आता समृद्धी महामार्गावर नंबर प्लेट काढून गाड्या चालवून लोकांना मध्येच अडवून त्यांना लुटणे असेही प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यामुळं पोलीस यंत्रणा गुन्हा झाल्यावर पोचते. आमची मागणी आहे की गुन्हा होणार नाही याची काळजी देखील पोलिसांनी घेतली पाहिजे.